पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील धामणगाव करंजगाव परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने 2 वेगवेगळ्या ठिकाणी महिला व पुरुषावर हल्ला केला आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या तलासरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पहिली घटना सकाळी 8:30 वाजता करंजगाव पाटीलपाडा येथे घडली। गुलाब मधुकर वरठा ही महिला चिकूच्या वाडीत काम करत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर झडप घातली। तिच्या आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावून आल्याने बिबट्याने पलायन केले। दुसरी घटना अवघ्या अर्ध्या तासात धामणगाव आपटोलपाडा येथे घडली। राजा काकड्या चिमडा हे मिरचीच्या वाडीत काम करत असताना त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला। या ठिकाणाहूनही बिबट्याने काही वेळात धूम ठोकली। या घटनेनंतर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ विभागाने तातडीने शोध मोहीम सुरू केली असून परिसरात सापळे लावण्यात आले आहेत। नागरिकांनी गटानेच वावरावे, एकटे शेतामध्ये काम करू नये अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे। या प्रकारामुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्त्यांमधील वाढता प्रभाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे। पालघर जिल्ह्यात सध्या विविध मोठ्या विकास प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, कृत्रिम उत्खनन आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। परिणामी वन्य प्राण्यांच्या निवासस्थानावर आळा येत असून त्यांचा वावर मानवी वस्त्यांमध्ये वाढत चालला आहे। या घटनेमुळे जंगल व पर्यावरण रक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनासमोर बिबट्याला पकडण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे आवाहन निर्माण झाले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर।